20 वर्षांपूर्वीचं ते आयुष्य किती सुंदर होतं माझं. माझं नाव आहे सारिका. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आणि स्वप्नाळू स्वभावाची. माझं एक स्वप्न होतं IPS अधिकारी बनण्याचं. शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होती माझी. आई वडील दोघंही माझ्या शिक्षणाला प्रोत्साहन देत होते. आमच्या घरात खूप श्रीमंती नव्हती, पण प्रेम, आधार आणि एकमेकांची साथ होती. तेव्हाच माझ्या आयुष्यात तोही आला, एक मित्र म्हणून, आर्यन. कॉलेजमध्ये भेटलेलो, प्रेमात पडलेलो आणि प्रत्येक क्षणात एकमेकांच्या स्वप्नाचा आम्ही भाग बनलेलो. त्याचं स्वप्न होतं एक प्रोफेसर होण्याचं आणि माझं IPS अधिकारी बनण्याचं. आम्ही एकमेकांच्या स्वप्नात रंग भरत होतो. पण तेव्हाच माझ्या आयुष्यात अचानक बदल झालेत. मी गावी एका लग्नासाठी गेले होते आणि तिथं मी काही मुलांना, जे मुलींना त्रास द्यायचे, त्यांना चांगलाच धडा शिकवला आणि माझ्या आयुष्यात एक वळण आलं. एका चुकीच्या आरोपामुळे त्या गावात माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. खरं तर मी निष्पाप होते, पण समाजानं, माझ्या मित्रमैत्रिणींनी, अगदी घरच्यांनी सुद्धा माझ्यावर त्यावेळी विश्वास ठेवला नाही. मी वाईट केलं नव्हतं. त्या व्हिडिओमधील मुलगी मी नव्हते, पण तरीही माझ्यावर डाग लागला. घरी आल्यावर कॉलेजमधून मला काढून टाकण्यात आलं. माझं कुणीच ऐकून घेत नव्हतं. माझ्या वडिलांचं माझ्यावर फार प्रेम होतं. माझ्यासोबत जे घडत होतं ते बघून त्यांचं मन तुटलं आणि टेन्शन घेऊन काही महिन्यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. माझ्या आईला वाटलं की आता हे सगळं थांबवायला हवं. घरात बहिणीचं, भावाचं शिक्षण सुरू होतं, पण माझ्यामुळे त्यांनाही ऐकवणूक होती. या सगळ्यांवर उपाय होता तो म्हणजे लग्न, असे माझ्या आईचे मत. आर्यनला वारंवार फोन करत होते, पण त्याचा फोन लागत नव्हता. जे मूल पाहायला यायचे ते माझ्याबद्दल ऐकून माझ्यासोबत लग्न करायला नकार द्यायचे. त्यामुळे आई देखील खूप चिंतेत होती आणि तेव्हाच एक स्थळ मला चालून आले. माझं लग्न एका वयाने माझ्यापेक्षा मोठ्या माणसासोबत ठरवण्यात आलं. त्याची बायको आजारपणात मेली होती. त्याच्या मुली अनाथ झाल्या होत्या आणि त्या माणसाला त्याच्या मुलींसाठी आई हवी होती. म्हणून तो श्रीमंत असून देखील, माझ्याबद्दल सगळं माहिती होतं तरीही माझ्यासोबत लग्न करायला तयार झाला होता. त्याच्या 2 मुली, अनु आणि तनू. माझ्यामुळे घरच्यांना त्रास नको म्हणून त्या व्यक्तीसोबत मी लग्न केलं. त्या नवीन घरात प्रवेश केला, एक नवीन जबाबदारी म्हणून, त्या मुलींची आई बनण्यासाठी. पण त्या घरात मला मोलकरणीसारखं वागवलं गेलं. लग्नाच्या दिवसापासूनच घरातील मोलकरीण कामावरून काढून टाकली गेली, कारण घरात आता नवीन आई आली होती. सुरुवातीला सगळं खूप कठीण होतं. त्या दोन्हीही मुली मला स्वीकारायला तयार नव्हत्या. त्या दोघीही वयाने मोठ्या होत्या, त्यामुळे मला आई म्हणण्यासाठी त्यांना टाईम लागला. त्यांच्या वडिलांशी माझं कोणतंच मनाचं नातं नव्हतं. दिवस असेच गेले. 2 वर्ष सरली आणि मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडत राहिले. मनात सतत एकच गोष्ट येत होती, हे माझं आयुष्य नाही. मी तडजोड केली आहे. आता या आयुष्याला काही अर्थ नाही. माझ्या स्वप्नांना मी एका पेटीत बंद करून ठेवलं होतं, कारण दोन्हीही मुली आता मला आई म्हणू लागल्या होत्या आणि मी माझी जबाबदारी स्वीकारली होती. पण नियतीच्या खेळात काहीही निश्चित नसतं. एके दिवशी अनु, माझी मोठी सावत्र मुलगी, माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, आई, तुला माहितीये, तू खूप हुशार होतीस. मी तुझी डायरी वाचली. तू आम्हाला इतकं छान गाईड करते. मग तू का नाही पुन्हा शिकत? तुझं स्वप्न का सोडलंस? माझ्यासोबत घडलेला प्रकार मी तिच्या कानावर टाकला. तिच्याही डोळ्यांतून माझ्यासाठी पाणी आलं. ती माझ्याजवळ येत माझे डोळे पुसतच मला म्हणाली, तू आजही IPS अधिकारी बनू शकतेस. तुझ्यात ती जिद्द आहे. तिच्या त्या वाक्यानं माझं संपूर्ण आयुष्य हलवून टाकलं. ज्या घरात मी मोलकरणीसारखी राहिले, तिथेच आज एक मुलगी मला पुन्हा उभं राहण्यासाठी प्रेरणा देत होती. अनुच्या आग्रहामुळे आणि मदतीमुळे मी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. वयाने मोठी असतानाही मी पुन्हा शिक्षण घेण्याचं ठरवलं. मनात भीती होती, लोक काय म्हणतील, विद्यार्थी काय विचार करतील, पण मी ठरवलं होतं, मला माझं स्वप्न पुन्हा जिवंत करायचंय. नवरा तर या गोष्टीसाठी तयारच नव्हता. अनुमुळे त्यानंही शिक्षणासाठी संमती दिली, पण कोणासोबत बोलायचं नाही, वर्ग संपल्यावर आपलं घरी परतायचं असं स्पष्ट शब्दात सांगितलं. कॉलेजमध्ये पहिल्याच दिवशी जेव्हा मी वर्गात प्रवेश केला, तेव्हा समोर उभा होता तो म्हणजे आर्यन, माझं पहिलं प्रेम.
आता तो प्रोफेसर झाला होता, त्याच कॉलेजमध्ये जिथं मी ॲडमिशन घेतलं. मला पाहून तो थबकला. डोळ्यात विस्मय, आनंद आणि असंख्य प्रश्न होते त्याच्या. त्यानं अजूनही लग्न केलं नव्हतं. त्यानं सांगितलं, मी तुझी वाट पाहत राहिलो. तू न सांगता कुठे हरवलीस, किती शोधलं तुला, किती फोन केले, पण तुझा नंबर आहे बंद. मला सांगायला शब्दच नव्हते. माझं मन रडत होतं, पण चेहऱ्यावर शांतता होती. मी त्याला काहीच सांगितलं नाही. काही गोष्टी सांगणं अशक्य असतं आणि काही गोष्टी जखमांवर मीठ चोळतात. पण माझे डोळे त्याला सगळं काही सांगून गेले. त्याने मला पुन्हा एकही प्रश्न विचारला नाही. पण नियती इतक्यावरच थांबली नाही. माझ्या आयुष्यात पुन्हा वादळ आलं. मुलगी अनुच्या रूपात. ती माझ्या वर्गात नव्हती, पण तीही त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती आणि तिचं मन आर्यनकडे ओढलं गेलं. ती सतत त्याचं कौतुक करायची, त्याच्याशी बोलायचे बहाणे शोधायची. तिच्या डोळ्यात प्रेम स्पष्ट दिसत होतं. तिच्या मनातील त्याच्याबद्दलचं प्रेम ती माझ्याकडे व्यक्त करत होती. तिचं बोलणं ऐकून माझं हृदय तुटत होतं. एकीकडे ते माझं हरवलेलं पहिलं प्रेम आणि दुसरीकडे माझ्या सावत्र मुलीच्या भावना, जिनं मला पुन्हा उडायला पंख दिले होते. मी फक्त तिला एकच बोलली, तो तुझ्यापेक्षा वयानं खूप मोठा आहे आणि तरीही त्याला तू आणि तुला तो आवडत असेल तर माझी काहीच हरकत नाही. मी खूप विचार केलाय आर्यनला सगळं सांगावं का, त्याचं प्रेम परत मिळवावं का, पण मी सध्या एक आई होते आणि एक बायको आहे आणि माझ्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय केवळ आता माझा नाही. अनुचं मन तुटू नये म्हणून मी आर्यनपासून लांब राहू लागले. आर्यनला सुद्धा ते समजत होतं. एके दिवशी त्यानं विचारलं, तुला खरंच माझ्याबद्दल आता काहीच वाटत नाही का, आणि तू लग्न का केलंस? अनु, तुझी सावत्र मुलगी आहे, म्हणजे तू तुझ्यापेक्षा वयाने इतक्या मोठ्या माणसासोबत लग्न कसे करू शकतेस? तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? आजही त्याच्या प्रश्नांची उत्तरे नाही दिली. पण घरी आल्यानंतर रात्री मी खूप रडले. नवऱ्याचं प्रेम तर कधी मिळतच नव्हतं, पण मुलीचं मिळायला लागलं होतं. वाटत होतं आर्यनला सगळं काही सांगावं, त्याच्या मिठीत खूप रडावं, पण माझं मन म्हणत होतं स्वतःसाठी नाही, पण तुझ्या मुलीसाठी, अनुसाठी तरी थांब. अनुने आर्यनला माझ्यासोबत बोलताना बऱ्याचदा पाहिलं होतं. म्हणून तिनं एक दिवस मला विचारलं, आई, तू आर्यन सरांना ओळखतेस का? आधीपासूनच त्यांना तू आवडते का, की तुला ते सर आवडतात? तिचे असे बोलणे ऐकून मी थक्क झाले. तिच्या डोळ्यात भीती आणि कुतूहल होतं. मी डोळे मिटले आणि म्हणाले, नाही ग अनु, तो फक्त माझा शिक्षक आहे आता, आणि अगोदर माझ्या कॉलेजमध्ये होता, म्हणून आम्ही एकमेकांना ओळखतो. अनुने देखील माझं बोलणं ऐकून मोठा श्वास सोडला. त्या क्षणी मी माझ्या मनातल्या भावना कायमच्या गाडल्या. माझ्या आणि आर्यनच्या नात्याला मी पूर्ण विराम दिला. आज मी माझं शेवटचं वर्ष पूर्ण करत आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. पुन्हा नव्यानं उभं राहण्याची तयारी करते. आर्यन आजही तसाच आहे, समजूतदार, शांत आणि माझ्याजवळ असलेला, पण अंतरावर राहणारा. अनु आता समजून गेली आहे की तिचं प्रेम एकतर्फी होतं, कारण आर्यननं आपण दुसऱ्याच एका स्त्रीवर प्रेम करतो, जी माझ्या वयातील आहे, आणि आजही मी तिची वाट पाहतोय. तू लहान आहेस, माझी विद्यार्थिनी आहेस, असे आर्यननं समजून सांगितल्यावर अनुने स्वतःच मागे हटण्याचा निर्णय घेतला. पण तिने मला कधीच यासाठी दोष दिला नाही. तिला आता माझ्या स्वप्नांची, माझ्या मेहनतीची किंमत कळू लागली होती. मी एक दिवस तिला सहजच म्हणाले, अनु, माझं स्वप्न केवळ माझं नाही, तुमचंही आहे आता. मी फक्त माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठीही यशस्वी होणार आहे. तिच्या डोळ्यात कौतुक होतं. माझ्या एका सावत्र मुलीनं मला जे दिलं, तो विश्वास, ती प्रेरणा, ती मी कधीही विसरणार नाही. आज मी पुन्हा चालायला लागले आहे. कदाचित धावता येणार नाही, पण चालता येतंय, तेही फक्त तिच्यामुळेच. हेही माझ्यासाठी कमी नाही. माझं स्वप्न अजून पूर्ण झालं नाही, पण ते जिवंत आहे, आणि जिथे स्वप्न जिवंत असतं तिथे यश दूर नसतं. माझं अंतिम वर्ष पूर्ण झालं आणि स्पर्धा परीक्षा जवळ आली. मी संपूर्ण मनाने अभ्यासाला वाहून घेतलं. रोज पहाटे उठून 4 ते 5 तास अभ्यास, मग कॉलेज, आणि संध्याकाळी पुन्हा वाचन. कधी कधी डोळे मिटले तरी डोक्यात पुस्तकच चालायची. अनु आणि तनु माझ्यासाठी जेवण बनवायच्या, वेळेवर चहा द्यायच्या. माझ्या आयुष्यातली हीच ती खरी संपत्ती होती, माझ्या मुली. शेवटी स्पर्धा परीक्षेचा दिवस आला. हात थरथरत होते, पण मनात आत्मविश्वास होता.
मी पेपर लिहिला आणि बाहेर येताना आकाशाकडे बघितलं. वडिलांच्या आठवणींनी डोळे भरून आले. त्यांचं स्वप्न माझं स्वप्न बनलं होतं. जवळजवळ 2 ते 3 महिन्यांनंतर निकाल लागला. मी उत्तीर्ण झाले होते. माझं नाव IPS यादीत होतं. त्या क्षणी मला माझं आयुष्य परत मिळालं. आई घरी आली. रडत रडत माझ्या गळ्यात पडली. अनु आणि तनूनेही केक कापला. खरं तर या क्षणी मला माझं आयुष्य परत मिळालं. माझ्या यशाच्या बातमीनं घरात आनंदाचं वातावरण होतं. पण तो माणूस, माझा नवरा, त्यानं नेहमीप्रमाणेच माझा अपमानच केला. पण यावेळी नियतीने आता वेगळाच निर्णय घेतला होता. त्या रात्री अनु माझ्या खोलीत आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर शांतता होती. ती हळूच माझा हात धरत म्हणाली, आई, आजपर्यंत तू आम्हा दोघीही बहिणींसाठी जगलीस. तुझं स्वतःचं काही नव्हतं, पण आज तुझं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि आता तुझं प्रेमही पूर्ण होऊ दे. मी नजर चोरतच तिला म्हणाले, अनु, हे काय बोलत आहेस? माझ्या मुलीचं माझ्यासाठीचं प्रेम आहे. पण ती हसली आणि तिनं माझा हात धरून मला गॅलरीत नेलं. आई, नेहमीप्रमाणे याही वेळी मी तुझ्या डायरीतली काही पाने वाचली आणि त्यातूनच मला काही समजलं आणि मी तुला आता स्वातंत्र्य देत आहे. तेव्हाच माझ्यासमोर आर्यन उभा होता. त्याच नजरेनं, त्याच भावना घेऊन. अनुने माझा हात हळूच आर्यनच्या हातात दिला आणि म्हणाली, आईसाठी मुलं लढतात, पण आज एक मुलगी तिच्या आईसाठी तिचं प्रेम परत देते. आर्यनचे डोळे भरून आले. मीही स्तब्ध होते. आर्यन हळूच माझ्या हातांवर हात ठेवत म्हणाला, आपण खूप उशीर केलाय सारिका, पण प्रेमाला कधी उशीर नसतो. त्या क्षणी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या जखमा भरून आल्या. मी माझ्या अनुला घट्ट मिठी मारली आणि तिनेही मला. इतकं बोलून आता अनुही आतमध्ये निघून गेली. मी फक्त या मुलीची सावत्र आई नव्हते. मी आता स्वतःची ओळख असलेली स्त्री बनले होते. एक IPS अधिकारी, एक प्रेमळ आई आणि एक पूर्ण स्त्री. ती संध्याकाळ वेगळीच होती. कार्यालयात सर्वजण उभे होते. युनिफॉर्म मधली सारिका मंचावर उभी होती आणि तिच्या डोळ्यात केवळ गर्व नव्हता, तर शांत समाधानही होतं. तिच्या बाजूला अनु उभी होती, तितक्याच आत्मविश्वासानं. तीच अनु जी कधी काळी तिच्यावर रागवलेली होती, आज तिच्यासाठी अभिमानाने उभी होती. अनुने दोन्ही हातांनी आपल्या सरांचा, प्रोफेसर आर्यनचा हात पकडला आणि हळूच सारिकाच्या हातात ठेवला. सारिकाच्या डोळ्यांतून अश्रू गळाले. आयुष्यभर ज्याच्या प्रेमासाठी तिचं मन आसुसलेलं, आज तो तिच्या समोर उभा होता. प्रेम, समजूत आणि आदर घेऊन. आर्यन आणि सारिकाचं लग्न अनुनेच करून दिलं. आज ते दोघंही खूप आनंदात आहेत. एकमेकांचे आधार बनून ते समाजात एक नवा आदर्श उभा करत आहेत. सारिका IPS अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे काम करत आहे आणि आर्यन शिक्षण क्षेत्रात मुलांच्या मनात प्रेरणा प्रेरत आहे. अनु आज तिच्या करिअरच्या शिखरावर आहे आणि तिची बहीण तनू मेडिकल कॉलेजमध्ये शिकते. कधी काळी ज्यांनी सारिकाची लायकी काढली, आज तेच तिचं कौतुक करतात. ज्यांनी तिला दुर्लक्षित केलं, तेच आता तिच्या यशाच्या गोष्टी सांगतात. पण सारिका त्या सगळ्यांच्या पलीकडे गेली आहे. आता तिच्यासाठी आयुष्य म्हणजे तिची सेवा, तिचं कुटुंब आणि तिचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान. मित्र आणि मैत्रिणींनो, एक महिला म्हणून, एक आई म्हणून, एक अधिकारी म्हणून आणि एक प्रेमळ जोडीदार म्हणून सारिका आज पूर्ण झाली होती. तिची गोष्ट संपली नव्हती, ती तर नव्यानं सुरू झाली होती. ही कथा आहे एका अशा स्त्रीची जिला आयुष्याने अनेक वेळा तोडलं, पण प्रत्येक वेळेस तिनं स्वतःला नव्यानं जोडून घेतलं. ही कथा आहे तिच्या जिद्दीची, तिच्या प्रेमाची आणि तिच्या यशाच्या प्रवासाची. जो प्रवास नव्यानं तिनं आपल्या जोडीदारासोबत सुरू केला, आपल्या मुलींना न विसरता. या कथेचा पुढील भाग तुम्ही ऐकू इच्छित असाल तर नक्कीच खाली कॉमेंटमध्ये लिहा, म्हणजे मी तुमच्यासाठी या पुढील कथा घेऊन येईल. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया असेच एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.